पाटील, उद्या संभाजीनगरला मोर्चा निघणार आहे, काय तुमचं आव्हान असेल? सगळ्या बांधवांना विनंती की आपल्याला संतोष भाईच्या लेकीनं हाक दिली. शेवटी लेकी बाळीला ती आक्रोश करते, रडते, टावा फोडते, माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. तिच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी. एक दिवस सगळ्यांनी कामं बंद ठेवले काय फरक पडत नाही. आता काही काही ठिकाणी काय झालं माहितीये का, लोकांनी सर्व राजकीय पक्ष असं म्हणलं की लोक जरा कणत, पण तरी बाबा जाऊ द्या ना, लेकरा बाळाच्या न्यायासाठी काय होतं असलं म्हणून आपण गेलं पाहिजे, आलं पाहिजे, सगळ्यांनी यायचं, समाज म्हणून जायचं. मी समाज म्हणूनच येतो. आपण सगळ्यांनी सहभागी व्हा. उद्या छत्रपती संभाजीनगरला मोठा मोर्चा आहे. आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे आणि राजधानीवरती तो मोर्चा होतोय. तर आपण सगळ्यांनी या आणि संतोष भाईला न्याय मिळेल, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल, या दृष्टिकोनातून आपण तो विचार समोर ठेवून आपण गरिबाच्या न्यायासाठी सगळेजण संभाजीनगरला जाऊयात. मी पण जाणार आहे, आपणही या सगळेजण. खर तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलेलं आहे. त्यातील काही आरोपींचा रिमांड आज संपलेला आहे आणि त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. नाही, नुसते ने आण करून एका दिशाभूल करायला नाही पाहिजे आणि होणार बी नाही. म्हणजे आम्हाला काही शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलेला आहे की यांना सगळ्यांना फासावर लटकूस तर सोडत नाहीत आम्ही, म्हणून शंका असण्याचं कारण नाही. पण ते उगाच मोबाईल फेकून दिले, सापडानातच आणि हेच नाही तेवच नाही, हे बहाणे नकोय. जनमत काय म्हणतंय की जे खून करायला गेले, जे खंडणी मागायला गेले, या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं, हा मेन गुन्हेगार खरा हे. कारण जो खून करतो, खंडणी मागतो, त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार असतो. हे सुटता कामा नाही. खंडणीतल्या आरोपी हेच खुनात आहेत, हे संगनमत आहे. जरी तो प्रत्यक्ष तिथं नसला तरी त्यांनी घडून आणला हा खून. आणि खून करताना तो प्रत्यक्ष होता का नाही हे आपल्याला माहित नाही, पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे. पण पुढच्या काळात यातला काही अभावानं चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असं होता कामा नये. ते हा नव्हता आणि ते सापडले नाही, हे पुरावे सापडले नाही, हे नाटकं आम्ही सहन करणार नाही. शेवटी मग राज्यात उद्रेकाची भावना तयार होईल आणि लोक चिडतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांमुळे मराठा शांत आहे. त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुटता कामा नाही. ही खूप मोठे रॅकेट आहे, खूप मोठी साखळी आहे. यांना सांभाळणारे राहिले धरायचे, आणखी लय प्रकार राहिलेत. यांनी आता तर ती प्रॉपर्टी इतकी आहे, त्या सरमाडची का कोणाची काय आडनाव आहे त्याची, सरमाड का करमाड, त्याची एवढी प्रॉपर्टी, एवढी त्याला काय करायचं इतके एवढी प्रॉपर्टी त्याची नाहीची. ती 100% सांगतो मी, ही प्रॉपर्टी दुसऱ्याचीच. कारण हा माणूस कधीच पिक्चर मध्ये दिसला नाही, कधी चॅनलवर नाही, कधी मोठ्याल्या इव्हेंट मध्ये नाही, राजकीय नाही, सामाजिक नाही, कुठल्याच नाही. आणि या काय की एवढी प्रॉपर्टी कुठून आली? ही कोणाची तरी पडद्या मागून याला काम करणारा दुसरा आहे, त्याने याच्या नावावर ठेवली. मेला तर तू मर, नावावर तो आहे, राहिला तर मही, नाही तर मग गेला तू बी. याच्या मागं कुणीतरी. एवढी प्रॉपर्टी इतक्या माणसाची असू शकत नाही. ही एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याची म्हणा, कोणाची तरी ही प्रॉपर्टी आहे आणि ही गोरगरिबाच्या नावावर केली. गोरगरिबाला मी जाहीरपणानं आव्हान करतो की बाबा हो, ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल, आता यांजवळ पैसा, मग आता हे उद्याच्याला चौकशा लागल्यावर विचारणार आहेत तर पैसे कुठून आणले, ही जमीन कुठं घेतली. तर त्या टायमाला ती जमीन त्यांच्या नावावर नाही तर ती यांनी, हे एवढे चावट लोक आहेत की पैशाने जमिनी घेतल्या, प्लॉट घेतले, बंगले घेतले आणि दुसऱ्याच नावावर घेतले, पाहुण्या रावळ्याच्या कोणाच्या. आणि ते उद्या चौकस लागलं ते पाहुणं कुठलं राहिलं. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना, ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल त्यांनी त्याच्याकडे जा आणि त्याला हे तुला लिहून घे. कारण हे सुखी संसार चाललाय तुमचा, तुम्ही मध्ये जाताना बरं का, मी इमानदारीनं सांगतो तुम्हाला, पुऱ्या प्रॉपर्टीची यांची चौकशी होणार आहे. त्यावेळेस जर यांनी एखाद्या गरीब पाहुण्याच्या, मित्राच्या, कोणाच्या जर नावावर कुठं प्लॉट, बंगला, जमीन, फ्लॅट असं काही जर केलेलं असेल, कुठं कंपनी, एखादी कारखाना, दारूचे दुकानं, कुठं हॉटेल मोठमोठ्याले, असं जर एखाद्या गरीबाच्या नावावर जर केलेलं असेल तर उद्या हे जा तुमच्याकडे येणारे, तुमचा सुखी संसार चाललाय, तुमचं माणसं जेलमध्ये जातील. प्रॉपर्टी दुसऱ्याची पण नावावर तुमच्या आहे. ती प्रॉपर्टी ज्याची त्याच्या नावावर करून द्या. तिकडे काय लोक चाललेत जणून, हे तुपलं गाबा हे धरायचं, आम्हाला नाही जायचं जेलमध्ये. आणि ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या घरच्या ताईंना सांगतो तुमचा संसार सुखी आहे,
तुमच्या मालकाच्या नावावर जर कोणी जमीन केलेली असली किंवा काही जागा केलेली असली, प्लॉट काही यांनी या चोट्ट्यानी काड्या खंडणी चोट्ट्यानी, तर तुमच्या नावावर सांगा लवकर पळ आणि ती त्यांच्या नावावर करून दे तिकडं. मग जाऊ दे त्यांच्या नावावर, तुमच्या काळात होता लोकांचं लफड. सरळ बोला, खरं बोला नाही तुम्हाला जेल भोगावं लागेल. तुम्हाला सुद्धा एक म्हणजे सावध करायला. राज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचं केवळ आणि केवळ फक्त कारण पुढे केलं जातंय, मात्र हे जे मोर्चे काढले जात आहेत ते कोपर्डी 2 सारखी घटना घडावी असं लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केलाय. ते जाऊ तिकडे. तेच चला पुढं. जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण बेकायदेशीर आहे असं सुद्धा हाके म्हणतात. जाऊन तिकडे चला पुढं.